डॉक्टर कॅप्टन ऋतू बियानी आहे आणि मी हायवेज इन्फोनाईट म्हणून जी संस्था आहे त्याची मी संस्थापक आहे. 24 वर्षापूर्वी मला स्वतःला स्तनाचा कॅन्सर झाला होता सप्टेंबर 2000 साली आणि त्यावेळेस लोक कॅन्सर हा शब्द बोललाच जायचा नाही, म्हणजे त्याची खूप लपवालपवी यायची. मग तो स्तनाचा कॅन्सर असो की तो कुठलाही कॅन्सर असो, म्हणजे हा शब्दाला खूप भीती होती आहे, अजूनही भीती आहे ते. आणि मग 5.5 वर्षानंतर म्हणजे मला कॅन्सर झालेलं आहे. 5.5 वर्षानंतर मी विचार केला की मी जागृतीची मोहीम ही पूर्ण भारतभर चालवेल. ते म्हणजे माझा हे इंडिव्हिज्युअल प्रकल्प होता, मी कोणाशी अशी जोडलेली नव्हती, पण खूप लोकांनी त्या एक्सपिडिशनला मदत केली होती. आणि त्यावेळेस मी माझ्या 14 वर्षाच्या मुलीला घेऊन, म्हणजे तिच्याकडनं पण मी लपवालपवी केली नव्हती ह्या आजाराची, कारण का आपण जेवढं लपवालपवी करू या आजाराची त्याची भीती जास्त वाढते आणि त्याच्याबद्दलचे गैरसमजुती जास्त वाढतात आणि जे ॲक्च्युली माहिती असायला पाहिजे ती आपण माहिती घेत नाही. आणि माहिती जर नसेल आपल्याकडे तर मग लोक उशिरा येतात, त्यांना कळत नाही किंवा त्यांना कळून येत नाही की कधी आपण डॉक्टरकडे धाव घ्यायला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये काही बदल वाटला तर तो कॅन्सरचा आहे की नाही ॲटलिस्ट हे तरी चेकअपला तुम्ही जायला पाहिजे. तर या जागृतीची मोहीम आम्ही 2006ला चालू केली, प्रोजेक्ट हायवेज म्हणून. सॉरी. आणि मी तशी डॉक्टर आहे आणि मी आर्मीमध्ये डॉक्टर होती, 10 वर्ष सर्व्हिस केली होती मी ॲज अ कॅप्टन. आणि मला आपल्या देशाचं भौगोलिक एरिया माहिती आहे की कुठं काय, म्हणजे कसं आपलं इतकं देश एवढा मोठा आहे, एवढं पॉप्युलेशन आहे इथं आणि सगळीकडे पोचणं शक्य नव्हतं आणि सगळीकडे माहिती पोचत नाही. जर माहितीच पोचू शकत नाही सगळीकडे तर मग तुम्ही ट्रीटमेंट कशी पोचवणार, हा एक खूप मोठा कॉम्प्लेक्स विषय आहे की आपण कॅन्सरला कंट्रोलमध्ये कसं आणायचं. आजच्या तारखेला आपण कॅन्सर बंद नाही करू शकत की नाहीच होणार असं अजून तरी सायन्स निघालेलं नाही आहे, पण त्याचं प्रमाण कमी करून लोक शक्यतो लवकरात लवकर यावं आणि त्यांची वेळेवर ट्रीटमेंट व्हावून त्यांचा जीव वाचावं, जे वेदना किंवा जे सफरिंग होतं ते कमी व्हावं ह्याचा प्रयास करणं जास्त जरुरी आहे. डॉक्टर आपली कामं करतात, रिसर्च लोक आपली कामं करतात, पण आपण एक सामान्य माणूस म्हणून आपण आपल्या शरीराच्या प्रती जागरूक आहे की नाही हे पण फार जरुरी आहे. हे प्रत्येकासाठी जरुरी आहे, नुसतंच डॉक्टर किंवा ह्यांचा रोल नाही आहे किंवा नुसता गव्हर्नमेंटचा पण रोल नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जागरूक होणं, कुठल्याही गोष्ट मग तो आजार असो की काही असो, व्यवस्थित माहिती असणं हे ॲटलिस्ट कॅन्सरमध्ये जीवन आणि मृत्यूचा एक खेळाच्या ह्याच्यामध्ये तो आपल्याला मदत करू शकतो. 6 महिने मी गाडी चालवली 2006ला प्रोजेक्ट हायवेच्या थ्रू माझ्या 14 वर्षाच्या मुलीला घेऊन, जिला कॅन्सर नव्हता पण मी तिला पण तेव्हा सांगितलं होतं. आणि मुलांना सांगणं पण यासाठी जरुरी आहे, त्यांच्याकडनं लपवालपवी करायची नाही आहे. कारण का आपण जर बघितलं आपलं, म्हणजे मी जर माझं आयुष्य बघितलं तर कॅन्सरची भीती हे माझ्याकडनं नाही सुरू झाली, माझ्या पूर्वजांकडनं, म्हणजे कधीपासून कॅन्सरची भीती आहे. आणि भीतीपोटी जेव्हा आपण बोलत नाही तेव्हा मग त्याचा लोक उशिरा पोचतात आणि त्याचा फार वाईट परिणाम होतात मग. आणि म्हणून मग मी 6 महिन्याचा प्रवास करून जागोजागी 140 वर्कशॉप्स तेव्हा 2006ला केले होते. त्याच्यामध्ये नुसता स्तन कॅन्सर नाही तर मी गर्भाशयाचे मुख आणि तोंडाचा कॅन्सर हे 3 कॅन्सर आपल्या देशामध्ये बऱ्याच प्रमाणात होतात. तर मी 26 राज्यामध्ये गाडी स्वतः चालवली, हे पण दाखवण्याकरता की कॅन्सरनंतर आयुष्य असतं आणि तुम्ही जगू शकता. कॅन्सर हा आयुष्याचा एंड नसतो. ॲज रिगार्ड्स मरण्याची गोष्ट तर आपण कधी ना कधीतरी मरणारच आहे, मग ते कॅन्सर असो की तो काही असो, मरणाची वाट बघण्यापेक्षा जे काही करता येईल ते आपण करायला पाहिजे. या 2006च्या प्रोजेक्ट हायवेजनंतर जे आम्हाला दिसलं, कारण का आम्ही बॉर्डर एरिया, गावोगावी, शहरामध्ये, शाळा, कॉलेज, ट्रायबल म्हणजे आदिवासी भागामध्ये, कॉर्पोरेट्समध्ये, कारण का कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो, कॅन्सर बॉर्डर बघत नाही, म्हणून आम्ही पण बॉर्डर नाही बघितलं. आणि ती माझी ताकद आहे की मी भारतामध्ये कुठेही जाऊ शकते, ती माझी आवड पण आहे. तर मग मी जर जाऊ शकते तर मग का नाही मी जागोजागी तिथं वर्कशॉप, कार्यशाळा घेऊन लोकांना माहिती द्यावं. म्हणून आमचे 2-2, 3-3 तास, कधी 4-4 तास असतो, पण आमचे कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्कशॉप असतात. आता एवढा वेळ आम्ही का घेतो 2-2, 3-3 तासाचं, कारण का तो खेळीमेळीचा एक कार्यशाळा असते. मी किंवा माझ्यासारखे हजारो लोक पूर्ण भारत कव्हर करू शकत नाही. मग आपण पार्टिसिपेंट जे बसलेले असतात प्रेक्षक लोक, त्यांना जर आपण असं हे ट्रेनिंगसारखंच दिलं जातं आणि मग ते आपल्या घरी आपल्या लोकांना, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आपल्या कम्युनिटीमध्ये याचा प्रचार पुढं करू शकतो. म्हणून आमचे हे वर्कशॉप्स थोडे लांबलचक असतात पण ते इंटरॅक्टिव्ह असतात आणि आम्ही नक्कीच काळजी घेतो की कोणी त्या वर्कशॉपमध्ये झोपू नये.
आता राहिली गोष्ट तिथून मग माझा प्रवास झाला की मला सगळ्यांनी सांगितलं की मी एक संस्था उघडावी आणि मला खरं म्हणजे संस्था वगैरे म्हणजे मला ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पैशाचं वगैरे एवढं काही जमत नाही. पण मला ज्यांनी वेलविशरनी रस्त्यात पण सांगितलं, मी खूप लोकांना अनेक लोकांना भेटलो पण होतो. अनेक लोक म्हणजे गव्हर्नरपासून चीफ मिनिस्टरपासून म्हणजे GOC पासून ते इव्हन काय म्हणायचं तुम्ही लेबर लोकांपासून सगळेजण आमच्या वर्कशॉपमध्ये बसलेले होते. तर ते म्हणाले तू जर संस्था सुरू केली तर तू पेशंट्सना पण मदत करू शकते. म्हणून 2008 साली आम्ही हे हायवेज इन्फिनाईट म्हणून संस्था काढली. हायवेज इन्फिनाईटचा अर्थ आहे सीमाहीन अभियान, म्हणजे ज्याला सीमा नाही आहे. आणि आम्ही जनसशक्तीकरण कॅन्सरच्या अगोदर म्हणजे आज जो आम्ही अवेअरनेसचा जागरूकतेची मोहीम घेतली हा कॅन्सरचा अगोदरचा पार्ट झाला. आणि कॅन्सरच्या मधून जाणाऱ्या लोकांना जे आम्ही करतो ते कॅन्सर त्याला थ्रू म्हणतो, दौरान म्हणतो. आणि कॅन्सरनंतर आयुष्य कसं आपण जगू शकतो त्याचं एक आम्ही त्याच्यावरती पण आम्ही कार्यशाळा पण घेतो किंवा बातचीत पण करतो पेशंट टू पेशंट असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पेशंट्सना पण गरीब पेशंट्सना मदत करतो, कारण का संस्था उघडली किंवा डोनेशन्स वगैरे पण येतात आणि मग ते आम्हाला खूप मदत करतात की आम्ही पेशंट्सपर्यंत. आणि आमची सीमा फक्त महाराष्ट्र नाही आहे किंवा पुणे नाही आहे, जसं मी पुण्यातून आहे. माझी पूर्ण भारतात इव्हन सॅचन बेस कॅम्पपासून ते लडाखपासून ते अरुणाचलपासून झारखंडच्या आतल्या भागामध्ये इव्हन नक्षलाईट एरियामध्ये जाऊन मी कार्यशाळा घेतो. ह्याच्यानंतर आमचा हा प्रयास असतो की कार्यशाळा यासाठी की लोकांची भीती घालवावी आणि त्यांना सतर्कता यावी. स्तनाच्या कॅन्सरमध्ये पण आम्ही मी 2006 सालीपासून चालू केलं, जेव्हा ते एवढं कॉमन नव्हतं तेव्हा, की आम्ही पुरुषांना आणि वेगळ्या जेंडरला म्हणजे ट्रान्सजेंडरला पण आम्ही एनकरेज करतो की तुम्ही बसा. आणि त्याला हे कारण आहे की स्तन कॅन्सर जरी आपण जास्त करून महिलेशी संबंधित धरतो, स्तन कॅन्सर हे पुरुषांमध्ये पण होऊ शकतो. आणि पुरुषांमध्ये जरी तो होतो तरी तो खूप 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 कमी प्रमाणात असतो, पण होऊ शकतो. आणि आपल्या देशामध्ये आपल्या कल्चरमध्ये आमच्यासारखे काही बायका सोडून बरेचसेच आपल्या बायका, मग ती आई असो, मुलगी असो, बायको असो, बहीण असो, ती घरातल्या पुरुषावर अवलंबून असते की बाबा मला हा त्रास होत आहे कुठलाही, तर तू माझ्याबरोबर डॉक्टरकडे जाईल. म्हणून ते सेन्सिटिव्ह करण्याकरता पण आम्ही पुरुषांना आपल्या वर्कशॉपमध्ये आम्ही इन्क्लूड करतो. उद्देश काय आहे की जर आपली जागरूकता वाढली तर आपण कधी काही आपल्या शरीरामध्ये काही बदलाव जाणवला जो स्वाभाविक नाही आहे, म्हणजे स्वाभाविक बदलाव आणि अस्वाभाविक बदलावची जाणीव जर आपण ठेवली, भीती घालून सतर्कता जर आणली, तर उद्या काही झालं, सपोज कॅन्सर झालं, तर ॲटलिस्ट आपण लवकर डॉक्टरकडे जाऊ शकतो, ज्याला आपण अर्ली डिटेक्शन, म्हणजे लवकरात लवकर आपण आजार जर पकडता आला आणि वेळेवर जर आपण ट्रीटमेंट सुरू केली तर मग आपलं नुसतं म्हणजे स्तन वाचवायचंच नुसतं नाही, पैसे पण कमी लागू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जीव वाचवू शकतो. आता तो जीव किती वर्ष वाचेल की नाही वाचेल हे नंतरची गोष्ट आहे, पण आपलं काम आहे वेळेवर जायचं. सपोज उशीर झाला तर त्याला पण काय माध्यम आहे, त्याला काय करू शकतो ह्याची पण जाणीव असणं जरुरी आहे. जरुरी नाही की सगळ्याच लोकांना हे कळतं किंवा कळेलच असं नाही, आम्हाला पण कळत नाही बऱ्याच गोष्टी, पण आम्ही मग विचारतो एक्सपर्टला आणि आम्ही खरी ती बातमी घेतो. तिसरं महत्त्वाचं मला इथे हे पण सांगावं असं वाटतं की आजकाल डिजिटल मीडिया जे आपण म्हणतो जसं व्हॉट्सअप आहे वगैरे, ह्याचा फायदा तर खूप आहे, पण ह्याचा तोटा असा आहे की जो तो उठून मनाने काय घालतो, काहीतरी चुकीच्या बातमी पसरवतो आणि त्या चुकीच्या बातमी काही लोकांना एवढे पटले जातात की तिची खरी जी बातमी किंवा खरा जो इलाज आहे तो सोडून कधी भलत्याच्याच मागं लागतात. आणि कॅन्सर हा असा आजार आहे की ज्याला आपण म्हणतो, जसं तर मी फौजी आहे, मी मिलिट्रीवाली आहे, कि पहला वार दुश्मन पे पहला वार हमेशा सबसे स्ट्रॉन्गेस्ट होना चाहिए. सगळ्यात ताकदवर जो वार जो आपल्याला दुश्मन, आणि आपल्या या बातचीतमध्ये कॅन्सर आता हा दुश्मन झालेला आहे, शत्रू झालेला आहे, तर त्याचा पहिला वार जो आपण करतो तो सगळ्यात ताकदवर व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांनी परत डोकं उचलावं नाही म्हणून. पण जर तुम्ही इकडं तिकडं काहीतरी करत बसला, काही का करणार नाही, मी दोष देत नाही असं, तर मग एखाद्या वेळेस तो इतका वाढला जाईल की त्याचं मग नंतर काहीच आपल्याला करता येत नाही. ॲज रिगार्ड्स जी नॉर्मल ट्रीटमेंट जी काही कॅन्सरची प्रूव्हन ट्रीटमेंट आहे, रिसर्चच्या थ्रू केलेली ट्रीटमेंट्स आहेत, ते करता करता जर तुम्हाला बाकीचं खाद्यपान म्हणा, जीवनशैली म्हणा, आयुर्वेदिक म्हणा, होमिओपॅथिक म्हणा, जे काही करायचं आहे ते तुम्ही कोलॅबरेटिव्हली करा, क्युरेटिव्ह म्हणून करू नका, त्याच्याने बरा होईल, पण आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते, त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही करू शकता. पण जेव्हा पण तुम्ही वेगवेगळे ट्रीटमेंट कंबाईन करून स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करता, प्रत्येक डॉक्टरला सांगायला पाहिजे की मी इथं ही ट्रीटमेंट घेतो आणि इथं मी ही ट्रीटमेंट घेतो आहे, म्हणजे मग औषधांचा किंवा
जे काही पोटात जातं त्याचा एकमेकांना काहीतरी वेगळाच इफेक्ट नको व्हायला, ते कॉम्प्लिमेंटरी व्हायला पाहिजे. उगीच काहीतरी भेटत त्यातून अजून काहीतरी साईड इफेक्ट्स वगैरे नको निघायला, एवढाच आमचा फक्त प्रयास असतो. मॅडम, साधारणतः महिलांमध्ये असं दिसतंय की कुठलंही दुखणं आलं काय आलं का आपण पेनच्या गोळ्या घेतो आणि मग दिवसाला मग गोळ्या घेणं किंवा त्या महिन्याभरात चालू असतात, वर्षभरात चालू असतात. मग ह्या गोळ्यांचा महिलांच्या जीवन याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो का? आता कॅन्सरशी रिलेटेड गोळ्यांचा इफेक्टचा असा अजून काही एवढा रिसर्च झालेला नाही, मला ॲक्च्युली त्याची माहिती पण नाही. पण काही काही टॅबलेट्स आहेत जे आपण घेतो, म्हणजे ज्याला आपण हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो महिलांमध्ये. तर ते जेव्हा पूर्वी खूप जसं आता कोणाला पाळीचा त्रास असेल किंवा हे असेल तेव्हा काही काही गोळ्या ज्याला हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी किंवा HRT म्हणतात. तर असं आता रिसर्चने पण प्रूव्ह केलं की तशा टाईपच्या गोळ्या जास्त जर तुम्ही उगीच घेत राहिलं बिना स्पेशलिस्टचं ॲडवाईजने, तर काही दुखणी त्याच्यामुळे दुसराच काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये एखाद्याच कुठल्या तरी दुसऱ्याच कॅन्सरचा बढावा मिळू शकतो. जरुरी नाही की होईल म्हणून. तर काही स्तनाच्या कॅन्सरमध्ये हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी दिली पण जाते, काही ह्याच्यामध्ये नाही दिली जात. ॲज रिगार्ड्स तुम्ही विचारलं की पेन किलर म्हणजे वेदना कमी करण्याकरता जी औषधं दिली जातात, ते तर तुम्ही कुठलीही औषधं म्हणा, मग ते वेदनारहित औषधं म्हणा किंवा अँटीबायोटिक्स म्हणा, आपल्या मनाने जाऊन मुगीचंच फार्मा किंवा मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन मला हे पाहिजे ते पाहिजे आपल्या मनाने घेऊ नका. आपल्याला काय माहीत, आणि फार्मासिस्टला माहिती असते, पण तुम्हाला जर डॉक्टरने सांगितलं तरच ते घ्या, उगीचच मनाने घेऊ नका. कारण कॅन्सर असं नाही, पण त्याचे बरेचसे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि मेन म्हणजे तुम्हाला जेव्हा खरंच त्या औषधांची गरज असेल तेव्हा ते तुम्ही उगीचच अगोदर औषधं खूप सारी 30 औषधं खाल्ल्यामुळे त्याचा इफेक्ट कमी होतो. ते जास्त ते होऊ नये म्हणून आम्ही सांगतो की उगीचच दुकानावर जाऊन उगीचच मनाने औषधं खाऊ नका, किंवा कोणीतरी मैत्रिणींनी सांगितलं किंवा हिने सांगितलं असं करू नका. कारण प्रत्येक औषधाच्या मागं चांगले पण परिणाम असतात आणि जास्त घेतल्याने त्याचे दुष्परिणाम असतात. कधी जास्त डॉक्टर देतात, पण डॉक्टरला माहीत असतं की याचे हे दुष्परिणाम आहे, मग ते दुष्परिणाम कमी करण्याकरता तू दुसरे अजून काहीतरी हे करतो की तुमचं जे काही खरंच तुम्हाला जर त्याची ट्रीटमेंटची गरज असेल तर ते दोन्ही इफेक्ट बॅलन्स व्हावे म्हणून तसं पण केलं जातं. प्रमाण बघितलं गेलं आजच्या तारखेला स्तन कॅन्सर आता वाढायला लागलं. मे बी जीवनशैली बदलली आहे, मे बी म्हणजे बरेच कारण आहे, असं एक काही कारण नाही आहे त्याला. आणि महिलांमध्ये अर्बन एरिया म्हणजे शहरामध्ये महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये स्तन कॅन्सर हा नंबर 1 वरती येतो. आणि ग्रामीण भागामध्ये गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर महिलांमध्ये होणारा नंबर 1 कॅन्सरवरती आहे आणि स्तनाचा कॅन्सर हा दुसऱ्या नंबरवरती येतो. त्याला पण कारणं असेल की बहुतेक ग्रामीण भागातल्या बायका वेळेवर येत नाही, किंवा मे बी जीवनशैली वेगळी असेल जसं मी म्हटलं. तर अशी बरीच कारणं आहेत. त्यामुळे एका कारणावर अवलंबून राहून किंवा ह्याच्यामुळेच हे होतं किंवा ह्याच्यामुळेच हे होतं हे असं कधी बाळगून ठेवू नका. बरेच कामं, हे खूप कॉम्प्लेक्स सब्जेक्ट होतो आणि आम्ही जो प्रयास करतो लोकांना सांगायला ते त्यांच्या पातळीवर त्यांना समजेल अशा दृष्टिकोनातून येऊन जेवढी माहिती त्यांना असा एक कॉमन माणसाला असायला पाहिजे. मग तो सुशिक्षित असो की शिकलेला असो, तुम्हाला किंवा ॲज अ तुम्ही असो की तुम्हाला काय बेसिक माहिती असायला पाहिजे जो एखाद्या वेळेस तुमचा जीव पुढच्या म्हणजे नेक्स्ट टाईम वाचू शकेल, तेवढी आम्ही माहिती आमच्या जागृतीच्या मोहिमेतनं देतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लोकांना जर वाटलं, जसं आता आजच्या कार्यक्रमाला आम्ही स्क्रीनिंग कॅम्प ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी माझे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माझ्या चांगला कनेक्ट आहे, इतक्या वर्षापासून आम्ही कामं करतो. तर मी त्यांना म्हटलं की महिलांचं आपण चेकअप जे आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे महिलांचे स्तन फिजिकली एक्सपर्ट डॉक्टर चेक करतो, चाचपून डॉक्टर. तर ते एका पर्टिक्युलर वयोगटानंतर ते रेकमेंड केलं जातं. त्याच्यामध्ये कॅन्सर शोधायला असं नाही, पण कॅन्सरचे काही असे सस्पेक्टेड लक्षणं दिसतात का जे उद्या, आणि मग त्यांना वाटलं की नाही हिला पुढचं अजून चेकअप करायला पाहिजे. मग त्याच्या माध्यमातून मग ते पुढच्या फॉलोअपला किंवा मोठी चेकअप काही असेल करायची की खरंच हा पुढून कॅन्सर म्हणजे कॅन्सर निघेल की नाही. त्याच्यासाठी हे आम्ही क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन आजच्या कार्यक्रमाला ठेवले. आणि युजली ते 30 वर्ष आणि 30 वर्षाच्या वरील बायकांना
जास्त रेकमेंड केलं जातं वर्षातून एकदा करायला. आणि 30 वर्षाच्या खाली जर कोणाला कुठल्या मुलीला किंवा इव्हन पुरुषाला काही त्रास असेल स्तनाचा काही जर त्याला काहीतरी गडबड वाटत असेल तर मग ते येऊन आमच्याशी बोलू शकतात की ह्याचं पुढे चेकअप करायचं आहे का. ॲज रिगार्ड जागरूकता किंवा स्वतःचं स्तन स्वतः चाचपून आणि स्वतः आरशात बघून करायचं त्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणतात. म्हणजे स्वयंपरीक्षण आपल्या स्तनाची. हे आम्ही का रेकमेंड करतो की आम्ही असं नाही म्हणत की ह्याच्यातून तुम्ही कॅन्सर शोधा, पण आपल्या स्तनामध्ये वयोमानाने होणारे स्वाभाविक जे बदल आहेत त्याची जागरूकता असायला पाहिजे. आपलं स्तन 20, 30, 40, 50 प्रेग्नन्सीमध्ये कसं दिसतं, हात बोटानं कसं लागतं, फील होतं ह्याची जस्ट जाणीव ठेवायला पाहिजे. आणि पुढं जाऊन कधी आपल्याला वाटलं की अरे मला आज काहीतरी वेगळं वाटतं आहे, काहीतरी अस्वाभाविक वाटतं आहे, तर मग आपण अलर्ट होऊ शकतो आणि मग आपण पुढं डॉक्टरकडे चेकअपला जाऊ शकतो. म्हणून आम्ही स्वतःचं स्तनाची स्वयंपरीक्षण करणे हे बेसिकली जागरूकता म्हणजे आपल्या स्तनाची ओळख असायला पाहिजे म्हणून आम्ही ते शिकवलं जातं त्यांना कसं करायचं ते. त्याचा उद्देश हाच आहे की आपण जसं चेहरा आपण हजारो वेळा आरशात बघितलेला आहे, लहानपणापासून हजारो वेळा आपल्या बोटांनी आपल्या चेहऱ्याला असं केलेलं आहे. तुम्हाला माहीत नसेल पण आपल्या डोळ्यांना आपल्या बोटांना आपल्या चेहऱ्याचा चप्पा माहीत असेल. कोणा ज्याला म्हणतो ते उद्या काही पांढरा केस दिसला, एखादा फोड आला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळतं का, कारण की इतके दिवस आपल्याला ते दिसलं नव्हतं. तोच प्रकार स्तनाचं स्वयंपरीक्षणमध्ये आहे. जागरूकता पण नाही, स्वाभाविक काय कसं आपलं स्तन आहे आणि बदलाव काय होतो वयोमानाने आणि पुढं जर काही अस्वाभाविक दिसलं तर त्याचं पुढं आपण अलर्ट चेकअप करायचं. शेवटची गोष्ट आणि खास करून महिलांसाठी भीती असणं फार जरुरी आहे. पण भीती एवढी पण नसायला पाहिजे की भीतीपोटी तुम्ही तुमच्या चेकअपला नाही जाणार. जर मी गेले चेकअपला पुढच्या चेकअपला आणि डॉक्टरने सांगितलं तो कॅन्सर आहे तर काय, ह्या भीतीमुळे तुम्ही जर चेकअपलाच नाही गेलो 80% तो एखाद्या वेळेस जे काही तुमचे स्वाभाविक लक्षण आहे तो एखाद्या वेळेस कॅन्सरचा नसेल, पण तो जर त्या 20% जर निघाला की तो खरोखरच कॅन्सरचा आहे आणि तुम्ही जर वेळेवर गेला नाही तर ते तुमचं स्तनच नाही तुमचा जीव पण वाचू शकणार नाही. आणि मग जीव हा जास्त इम्पॉर्टंट आहे. स्तन काढणं नाही काढणं, स्तन आता पण टेक्नॉलॉजी एवढी चांगली झाली की डॉक्टर पण प्रयत्न करतो की पूर्ण स्तन काढायची गरज नाही. कारण का स्तन काढणं हे एखाद्या स्त्रीला स्त्रीत्वाचा अपमान पण वाटतो किंवा तिचं मानसिकरित्या ती खूप खचते की माझं स्तन काढलं वगैरे असं. तर असं नको व्हायला म्हणून आमचा हा सगळा प्रयास आहे की लवकरात लवकर सापडावं. नाही सापडलं लवकर तरी पुढं काय करता यावं हे लोकांना जाणीव असायची. नसेल जाणीव तर मी माझा नंबर पण देते 988-123-2744. माझं नाव डॉक्टर कॅप्टन रितू बियानी. तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. उगीचच फॉरवर्ड्स किंवा उगीचच फालतू गुड मॉर्निंग वगैरे पाठवू नका, कारण का एवढा वेळ नसतो वाचायला. पण कधी तुम्हाला असं वाटलं की काहीतरी विचारावं तर आम्ही जेवढं आम्हाला शक्य आहे आम्हाला गाईड करता येईल आम्ही गाईड पण करू आणि गरज पडली तर मदत पण करू. आणि मी रोटरी क्लब डाऊनटाऊनचे आणि स्पेशली डॉक्टर अरुण सावंतचं फार मनापासून धन्यवाद करते. त्यांच्यामुळे मी आज विस्ते गावात म्हणजे माझी गाडी इथं वळली. त्यांना मी मागच्या जूनमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये भेटले होते आणि माझं त्यांनी नुसतं प्रेझेंटेशन बघितलं होतं. आजचं जसं अवेअरनेस केलं तसं बघितलं नव्हतं. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुला आमच्या गावात कधीतरी बोलतो. आणि मी टाटा मेमोरियलचे पण टीमचं धन्यवाद देते जे माझ्यावर आले यावेळेस जे चेकअप करता आहेत. आणि तुम्हा सर्वांचं धन्यवाद करते की तुम्ही आलात, ऐकलात आणि माहिती देत तेवढी खरी ती माहिती द्यायची, चुकीची नाही द्यायची, एवढी एक विनंती. धन्यवाद.